आज दिनांक 7 जानेवारी रोजी पुणे शहराच्या जवळ हडपसर विभागाच्या मध्ये काळे पडळ पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये आमचे शिवसेनेचे पुणे शहराचे अध्यक्ष नाना भानगिरे यांच्या गाडीवरती दगडफेक झालेली आहे आणि त्यामध्ये साधारण 10च्या सुमाराला ही घटना घडली आहे. 9:15-10च्या सुमाराला त्याची दखल पोलिसांनी घेतलेली आहे. मी स्वतः देखील सीपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलते. नाना भानगिरे सुखरूप आहेत, परंतु गाडीवरती दगडफेक झालेली आहे. अशा निवडणुकीच्या वेळेला एका बाजूला आदर्श आचारसंहितेचा आग्रह निवडणूक आयोग आणखीन समाजातल्या शासनातल्या सगळ्या यंत्रणा करत असतानाही शहर अध्यक्षांवरती अशा प्रकारची त्यांच्या गाडीवरती दगडफेक व्हावी ही अत्यंत खेदजनक आणि चिंता वाढवणारी बाब आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या 2 सभा पुणे शहरामध्ये वेगळ्या भागामध्ये होत्या. अशा वेळेला सगळीकडे पोलीस बंदोबस्त व्यवस्थित असतानाही असं समाजकंटकांचं धारिष्ट होतंय. याची दखल आम्ही तर घेतलेलीच आहे, परंतु पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी घेऊन हे प्रकार ताबडतोब थांबवले पाहिजे. ठिकठिकाणी महाराष्ट्रात अशा काही घटना घडत चाललेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे हे शोधणं फार गरजेचं आहे. कारण ती फक्त व्यक्ती नसते, तर ती एक प्रवृत्ती असते, हे त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून नाना भानगिरे यांच्या गाडीवरती दगडफेक करणाऱ्या आरोपींचा त्वरित शोध घेऊन त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी, योग्य ती कलमं लावावीत अशी अपेक्षा आणि अशा सूचना मी पुणे शहर पोलिसांना देत आहे.